वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. इथे उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी, माझे बंधू, तमाम वडीलधारी मंडळी आणि या आरक्षण वाचवण्याच्या लढाईतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, शरणू शरणार्थी, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहुजी आणि जय भीम. मित्रांनो, आपण जर भारताचा इतिहास बघितला, भारताच्या राजकारणाचा इतिहास बघितला, तर आपल्याला दिसेल की हा भारताचा इतिहास आणि हे भारताचं राजकारण एक संघर्ष आहे. एक संघर्ष आहे दोन वर्गांमध्ये. तो दोन वर्गांना तुम्ही आहे रे नाही रे असं पण म्हणू शकता आणि दुसऱ्या बाजूला प्रस्थापित आणि वंचित असं पण म्हणू शकता. आणि ही जी लढाई चालू आहे, हा जो संघर्ष आहे दोन वर्गांमध्ये, तो संघर्ष जितका धार्मिक आहे, जितका सांस्कृतिक आहे, जितका शैक्षणिक आहे, तितकाच धोरणात्मकपणे, सामाजिकपणे आणि राजकीयपणे. पण आपलं दुर्दैव आहे, आपल्या तमाम बहुजनांचं दुर्दैव आतापर्यंत हे राहिलेलं आहे की आतापर्यंतच्या या दोन्ही बाजूनी लढणारे दोन्हीही पक्ष हे प्रस्थापितांचेच आहेत. आपला ह्याच्यामध्ये पक्षच नाही राहिला, आपल्या ह्याच्यामध्ये स्थानच नाही राहिलं. दोन्ही जे पक्ष बोलतात, दोन्ही जे पक्ष भांडतात, ते दोन्हीही पक्ष अहिरेच्या बाजूनीच आहेत आणि ते दोन्हीही पक्ष प्रस्थापितांच्याच बाजूनी आहेत. आणि याचं तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघा, महाराष्ट्रामध्ये गेले 1.5 वर्ष मराठा आरक्षणासाठी एक वाद पेटला. महायुतीनी, महाविकास आघाडींनी, दोन्हीही पक्षांनी आपल्यापासून मराठ्यांचे मत दूर होऊ नयेत म्हणून एक भूमिका घेतली की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. पण या दोन्हीही पक्षांनी कुठेही भूमिका घेतली नाही की बहुजनांच्या आरक्षणाला हात लागू देणार नाही. घेतली ही भूमिका कोणी नाही. कोणी घेतली ही भूमिका? फक्त वंचित बहुजन आघाडीने घेतली, फक्त बाळासाहेबांनी ही भूमिका घेतली. आणि आपण समजून घ्या, आपला हा लढा जो आहे तो न्यायासाठी आहे, आपल्या हक्कांसाठी आहे आणि आपल्या अधिकारांसाठी आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण राजकीय प्रतिनिधित्व आणि राजकीय सत्ता मिळवण्यासाठी लढतोय. आपल्याला कोणाची भूक नकोय, आपल्या कोणाची भीक नकोय आणि या लाचारीच्या तुकड्यांवरती आपण जगणारे समाज नाही. समजून घ्या. थोडक्यात सांगायचं तर आपल्याला एकच गोष्ट पाहिजे, आपण को चाहिए फुल इज्जत, मान सन्मान पाहिजे. तुम्ही टाकलेल्या तुकड्यांवरती जगणार नाही. आम्ही आमच्या हक्कानी, आमच्या मतानी सत्तेत जाऊ, निवडून येऊ आणि आम्ही आमच्या दमावर, आमच्या भरोश्यावर, आमच्या समाजाचा, आमच्या समाजातील बांधवांचा आणि तमाम सर्व मागासवर्गीयांचा विकास आणि उद्धार करायला आम्ही सक्षम आहोत. तुमच्या भिक्केची भाकरी नकोय. आणि म्हणून 2019 पासून हा वंचित बहुजन आघाडी ही एक नारा घेऊन चाललाय, ही एक भूमिका घेऊन पुढे चाललाय की सारे वंचित एक होऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ. भीक नको सत्तेची, सत्ता हवी, सत्ता हवी. आणि तुम्ही आपल्याशी नक्की गेम काय होतोय हे समजून घ्या मित्रांनो. या 2024च्या निवडणुकीमध्ये एक पक्ष उभा राहिला. तो पक्ष हे म्हटलं की आम्ही आरक्षणाच्या बाजूनी आहोत, आम्ही संविधान वाचवायला निघालोत. पण आज 2024 मध्ये ते निवडून आल्यानंतर एका महिन्यामध्ये उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट हे म्हणतं की आपण SC STचं रिझर्वेशन पातळ करणार आहोत, त्याच्यामध्ये लेअर्स आणणार आहेत. त्याच्या विरुद्ध आपल्याला एकही आरक्षणवादी, स्वतःला आरक्षणवादी म्हणणारा पक्ष भूमिका घेताना दिसतो नाही दिसत. बहुजनांच्या ताटातनं कोणी उचललं नाही पाहिजे हे म्हणताना कोणताही तुम्हाला बाकीचा आरक्षणवादी पक्ष दिसतो नाही दिसत. एवढंच नाही तर तुम्हाला छोटी छोटी अजून उदाहरणं देतो. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. 1400 कोटी SC ST फंडातनं पैसे दुसरीकडे डावलले गेले. आवाज उठवला नाही उठवला. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे.
SC STचा फंड दुसरीकडे वापरला जातो, कोणी आवाज उठवतं नाही उठवत, आणि ही लोक म्हणतात की आम्ही आरक्षणाच्या बाजूनी आहोत, आम्ही संविधानाच्या बाजूनी आहोत. पण मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे असंच घडत राहिलं तर उद्या असा एक दिवस येईल जेव्हा तुम्हाला काँग्रेसकडनं संविधान जाऊन वाचवायला लागेल. आणि ही परिस्थिती थांबवायची असेल तर आपल्याला एकच उपाय, तो म्हणजे आंबेडकरवादी पक्षांना उभं करणं, बहुजनवादी पक्षांना बळ देणं, आणि जी लोक आपल्या स्वतःच्या प्रतिनिधित्वासाठी बोलतात, आपल्या स्वतःच्या प्रतिनिधित्वासाठी लढतात, त्यांना बळ देणं. कारण आपला लढा प्रत्येक पातळीवरती आणि आपण प्रत्येक लोकांशी लढणार आहोत. आपण समोर आलेल्या प्रत्येक लोकांशी लढायला सक्षम आहोत आणि त्यांना ह्या लढाईमध्ये उरून पण पुरू शकतो. कारण आपण लढतोय सत्याच्या बाजूनी, आपण लढतोय आपल्या हक्कांच्या बाजूनी, आणि आपण लढतोय आपल्या न्यायाच्या बाजूसाठी. म्हणून कोणी समोर किती उद्यात, आपण ह्या लढ्यातनं मागे हटणार नाही आहोत. तसंही इकडच्या प्रस्थापितांनी आपल्यासाठी दरवाजे बंद केलेले आपला हा समाज आहे. जो दरवाजा बंद होता तो लाथ मारून उघडायची आपण ताकद ठेवतो, आणि ह्याच्या पुढेही इकडच्या प्रस्थापितांनी डावललं आपल्याला तर त्यांना लढा देऊन त्यांना हरवण्यासाठी आपण नेहमीच सक्षम राहू. पण मित्रांनो, तुम्ही लक्षात राहा, या लढाईमध्ये तुमच्या समोर सैन्य बरेच येणार आहेत. समोरच्या शत्रूकडे फौज बरीच आहे, त्यांच्याकडे त्यांचे कार्यकर्ते आहेत, गावगुंडे आहेत, धारकरी आहेत, अर्धे चड्डीवाले आहेत, त्यांचे वेगवेगळी लोक आहेत, पोलीस प्रशासन आहे, मीडिया पण आहे. आणि ह्या प्रत्येक लोकांची आपण लढाईची तयारी ठेवली आणि आपण एकमेकांना बरोबर घेऊन, तमाम ओबीसींना बरोबर घेऊन या लढ्यात जर लढत राहिलो तर आपल्याला बाजूला कोणी नाही करणारे, ही एक वस्तुस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या विरोधात अख्खं जग पेटणार आहे. तुम्ही कितीही काम करा, तुम्ही कितीही चांगलं काम करा, इकडची मीडिया आणि इकडच्या प्रस्थापित तुम्हाला नाव ठेवायला पुढे येणार आहेत. तुम्ही आंदोलनं करून वस्त्या वाचवा, तुम्ही आंदोलनं करून बार्टी असू देत, सारथी असू देत, महाज्योती असू देत, त्याच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सोडवा, तुम्ही आंदोलन करून गायरांचा प्रश्न सोडवा, आंदोलन करून कंत्राटी थांबवा, मीडिया नाही येणार. पण बहुजनांपैकी कोणत्याही एका माणसानी एक गाडी जर घेतली ना नवीन कोरी, झक मारत मीडिया दारासमोर उभी राहते. बघा, सोपं उदाहरण करा, उद्या आंदोलन करा, मीडिया नाही येत, साधी टाटा नॅनो घेऊन बघा, झक मारत मीडिया दारात येते. आणि ही इकडच्या बहुजनांना आणि वंचितांना स्पेस या मीडियाने दिली आहे. आणि आम्हाला जशी ह्यांची भूक आणि ह्यांची भिकेवरती टाकलेली भाकरी नकोय, तशी इकडच्या मीडियाची स्पेस पण आम्ही स्वतःहून क्रिएट करू, स्वतःची ताकद बनवू. आणि जोपर्यंत इकडच्या बहुजनांना त्यांचा सत्तेचा वाटा मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवू. एवढं म्हणून माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.